श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादाचा विजय झाला आणि त्याची आत्या होलिकेचे दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजेच सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केले जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिकेला आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, कारण होलिकेला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या भस्म होऊ शकतात. होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन तर करायचं, पण त्याचबरोबर काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्यात. कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा होळी पौर्णिमेच्या दिवशी अजिबात आपल्याला हा एक पदार्थ खायचा नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थाचं सेवन केलं गेलं तर आपल्या जीवनामध्ये करणे बाधा, इडापिडा, भांडणं घरात सुरू होऊ शकतात. 99% लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरं हे जावं लागू शकतं. म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासह काही विधी भद्र काळात करू नये. भद्रमध्ये न कर्तव्ये श्रवणी फाल्गुनी तथा हा श्लोक या काळात या समारंभांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतो. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेचा तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि त्याच वेळेस भद्रकाल देखील सुरू होतो. पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं आहे की भद्राला सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते, जी तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचा मुख काळ अत्यंत अशुभ मानला जातो. म्हणून होलिका दहन हे भद्राच्या पुच्छ म्हणजे शेपूट काळात संपल्यानंतरच केला जाईल. भद्रा 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:50 संपेल, ज्यामुळे होलिका दहनासाठी मध्यरात्री 12:50 पासून ते 2:02 पर्यंतचा काळ हा सर्वात शुभ राहील. यंदा होळीच्या वेळेस चंद्रग्रहण देखील आहे. 2026चे चंद्रग्रहण देशभरात स्पष्टपणे दिसेल. सूतक काळ 3 मार्च रोजी सकाळी ग्रहणाच्या अंदाजे 9 तास आधी सुरू होईल. हे ग्रहण दुपारी 3:19 पासून ते 6:37 पर्यंत होईल. धार्मिक श्रद्धेनुसार सूतक आणि ग्रहण काळात मोठ्याने उत्सव, खाणे आणि रंगाची खेळवण निषेध आहे. हा काळ आध्यात्मिक साधना आणि भक्तीसाठी योग्य मानला जातो. म्हणूनच 3 मार्च हा दिवस संपूर्ण भारतात सूतक अंतर्गत साजरा केला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही रंग साजरे केले जाणार नाही. ग्रहण संपल्यानंतर आणि शुद्धीकरण विधी झाल्यानंतर बुधवारी म्हणजे 4 मार्च 2026 रोजी होळी रंगानी साजरी केली जाईल. या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम हे सांगितले गेले आहेत आणि ते नियम आपल्याला आवर्जून पाळायचे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की होळी दहनाच्या दिवशी आपल्याला काय करायचे. तर होळी दहनाच्या दिवशी सकाळी आपल्याला सर्वात आधी होळीची पूजा करायची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करायची. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडे आपल्याला तुपाचा दिवा हा लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असं केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते.
तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाच्या गोळ्या, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणं शुभ असते. आता जाणून घेऊया की आपल्याला होळीच्या दिवशी कोणत्या चुका किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाही. तर होळी दहनाच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणालाही पैसे हे उधार द्यायचे नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे परिधान करू नका. पूजेदरम्यान संपूर्ण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं अशुभ मानलं जातं. तसेच पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर नकारात्मकतेचा फारच लवकर प्रभाव पडतो. म्हणून लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीये. तसेच होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही मोकळे केस ठेवून पूजा करू नये. आता तुम्ही साडी घातली असेल तर डोक्यावर पदर घेऊन आपल्याला पूजाही करायची, किंवा ड्रेस घातला असेल तर ओढणी ठेवायची. तसेच पुरुषांनी या दिवशी डोक्यावर टोपी घालून होळीची पूजाही करायची, किंवा रुमाल तरी डोक्यावर आवर्जून ठेवायचा आहे. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नये. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. होळी पौर्णिमेच्या दिवशी अघोरी विद्या करणारी लोक जागृत होतात. त्यामुळे लहान मुलं तसेच आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी. तसेच नवविवाहित स्त्रियांनी सुद्धा होळी दहन हे पाहू नये, कारण होळीच्या अग्नीतून अनेक वाईट शक्ती बाहेर पडतात. त्यामुळे नवविवाहित स्त्रियांनी तसेच नवजात बाळांनी होळीजवळ जाऊ नये. तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला रात्री कोणाच्या घरीही जेवण करायचे नाही आहे, कारण बऱ्याचदा तंत्रमंत्र करणारी लोक किंवा जी आपल्या प्रगतीवर जळतात अशी लोक जी आहेत, बऱ्याचदा आपल्याला जेवणामध्ये काही अशा वस्तू खायला देतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पांढरी मिठाई. आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी तसेच धुलीवंदनच्या दिवशी चुकूनही कोणाकडनंही पांढऱ्या मिठाईचं सेवन हे करायचं नाही आहे. पांढरे पदार्थ म्हणजे दूध, दही, ताक, थंडाई किंवा इतर पांढरी मिठाई जर तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशी तसेच धुलीवंदनच्या दिवशी कोणी दिली तर चुकूनही आपल्याला प्यायचं किंवा खायचं नाही आहे, कारण पांढऱ्या वस्तूंवर तंत्रमंत्र क्रिया ह्या फारच लवकर केल्या जातात. त्यामुळे आपल्याला चुकून या पदार्थांचं सेवन हे करायचं नाही आहे. त्याचबरोबर चहा आणि कॉफीसुद्धा आपल्याला कोणाच्याही घरी होळी तसेच धुलीवंदनच्या दिवशी प्यायची नाही आहे, कारण चहा आणि कॉफीमध्ये सुद्धा फारच लवकर तंत्रमंत्र क्रिया ह्या केल्या जाऊ शकतात. तसेच होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी पान खायला दिलं, लवंग, हिरवी वेलची खायला दिली तर चुकूनही या तिन्ही वस्तू ज्या तुम्हाला खायच्या नाही आहेत, कारण हिरवी वेलची, लवंग किंवा खायच्या पानावर फारच लवकर तंत्रमंत्र क्रिया ह्या केल्या जातात. तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला शिळं अन्न हे खायचं नाही आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मादक पदार्थांचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे. मादक पदार्थ म्हणजे पान, तंबाखू, गुटखा, दारू याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे. मांस, मटण, मच्छी, अंडी याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे. तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाचं मनसुद्धा दुखवायचं नाही आहे. तर हे काही पदार्थ आहेत, त्याचबरोबर या काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी तसेच धुलीवंदनच्या दिवशी करायच्या नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या चुका झाल्या तर त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या, संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे सुद्धा कोणाचंही ऐत झालं नाही पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.